नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मुलांना सुट्टी, आज ईद आहे ना, त्याच्यामुळे सकाळपासूनच त्यांनी असं दांगा घातला बघा. हा, सईला पण सुट्टी, सईला पण सुट्टी. आता ना वाजले 10. सगळी कामं आज सकाळी लवकर उठले होते, आज सगळी कामं आवरलीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही नाश्ता करणार आहे. तर आज नाश्त्याला काय केलंय तुम्हाला मी दाखवते. आणि नख कापली आम्ही. लई वाढली होती ना जास्त, मेन म्हणजे लक्ष पण नव्हतं माझं त्यांच्याकडं, लईच वाढली होती. हा, सैनी पण कापली, सैनी पण कापलीत. हा दोन्ही हाताची कापलीत. तिला मी जसं बोलन तसं लगेच हा पायाची पण कापली ते. तर आज नाश्त्याला मी काय केले तुम्हाला दाखवते. आणि म्हणजे आम्हाला लय आवडतं बरं का. हा, पायाची पण कापली ते. पाहिलं नाहीच असं असतं ना. नाश्त्याला ना आम्हाला तो पदार्थ लय आवडतो. हा, पोहे. पोहे वगैरे नाही बरं का, सई म्हणती पोहे, पण पोहे वगैरे नाहीये. तर चला तुम्हाला दाखवते. मी एकदम हेल्दी असा नाश्ता आहे. आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा म्हणजे रोज म्हटलं तरी खायचं. पार माझे वडीलच आम्हाला करून द्यायचे आणि आम्ही खायचं. आणि आम्हाला लय आवडतं. तुम्हाला दाखवते, तुम्हाला दाखवलं समजेल नक्की काय. बरेच जण खात पण असतील, पण आता ना बरीच लोक नाही खात ते काय. हाय दादा, गप गप. यांना ना मी फक्त व्हिडिओ चालू केला ना काय यांचं लगेच भांडणं चालू होतं. आता बघतेच मी त्यांच्याकडं. हा, तर चला तुम्हाला दाखवते काय बनवलंय मी. दाखवत चला. तर हे पहा काय गुळाचा काला आहे. चपातीचा गुळ आणि तूप मस्त काला केलाय. आम्ही ना तसं पण म्हणजे लहानपणापासून पण आम्ही लय खातोय आणि आत्ता पण खातोच आहे. आणि शिवाय तूप पण घरचंच आहे, त्यामुळं तूप बी चांगलं टाकले. पहा तुम्हाला दिसत. आता मी काय करते, मुलांना आहे ना सईला न ऋदूला आहे का याची ना मुटकी करून देते. असं नाही का, बरं जणांना माहीत असेल. आम्हाला ना आमची आई, आम्ही जेव्हा बारीक होतो ना तेव्हा माझी आई अशी मुटकी बिटकी करून द्यायची. माझी आजीला पण आम्ही आईच म्हणतो. तर ती पण अशीच द्यायची आम्हाला मुटकी करून, मग आम्ही मस्त खायचं. तर मी आता ना सईला ऋदूला पण आहे का तसंच करते, तर ते पण खातात. तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला. मला ना लय आवडतो हा गुळाचा काला. ते पण तेलातला नाही आवडत, तुपातलाच आवडतो. भाकरीचा पण छान लागतो बरं का. पण हा छान आहे. आत्ताच म्हणजे ताज्या चपात्यांचा पण छान लागतो. तर मग मी चपात्या केल्या आणि लगेच काला करून घेतलं. एवढंच का, मी मिक्सरला फिरवलं आहे, पण हाताने केला का त्याची टेस्ट लई छान लागते. माझ्या आई हाताने करून देते. आणि ना मी ना जास्त करून म्हणजे माझी डिलेवरी झाली ना नंतर पण, म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर पण लई खायची हा काला. माझी आई ना अशी नाश्त्याला वगैरे कधी कधी करायची. आणि तूप घातलेलं तसं मला सगळंच आवडतं त्यामुळं. आणि गुळ वगैरे असतो ना तर तो छानच असतो ना म्हणून. तर चला, ऋदून आणि सई बाहेर खेळतात आहे, तर त्यांना बोलवते आणि घेतो नाश्ता करून. कशी सई, कसं आहे ग? आवडलं ना? हे कसं अशी मुटकी केली ना मुलांना खायला पण बरं पडतं ना. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला आपण कालवण बनवायचं ना बटाट्याचं वालाचं वगैरे, तर ते पण आहे ना माझ्या आईनं आजी का आम्हाला मस्त भाकरीचा आणि चपातीचा काला करून द्यायचे. असा काला पण करून द्यायची आणि मुटकी पण करून द्यायची. मग आम्ही ते खायचं, माहिती का. हां, मग आता तुम्ही सगळं फिनिश करायचं. सगळ्यांना हाय करा, गुड मॉर्निंग म्हण ऋतू. तर चला आता यांना खाऊ द्या. हा, सई म्हणते का गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. अरे वा वा वा. खावा खा. सकाळी ना छान मस्त ऊन पडलं होतं आणि आता पहा पूर्ण डोंगर हे झालेत पावसाने. 15-20 मिनटं झाले असा पाऊस चालू आहे. आत्ता तरी कमी झालाय, मग अशी एवढा जोरात आलता ना
लय डेंजर पाऊस आलता आज. तर उद्या गणपती उठणार आहेत ना म्हणतात, मग येतोच पाऊस. नेमकी कपडे पण मी धुतलेली बाहेर टाकली होती, फार सगळी आता पुन्हा ओली झाली. नेमकी बाहेर गेले होते मी, त्याच्यामुळे कपडे पण मला काढता आली नाही. पाऊस फार जोरात आता जरा उघडलाय, थोडा कमी झालाय, म्हणजे बघू आता. चला तर मंडळी, आता मुलं वगैरे उठलीत आणि आज आम्ही काय करणार आहे, रुद्रांच्या आवडीचा पदार्थ. बरेच दिवस झाले म्हणतोय आई कर. आणि असं आहे का, हा पदार्थ ना आमच्याकडे इथून मागं दर आठवड्याला व्हायचा. आत्ता महिना झाल्या होत नसेल, नाहीतर सारखं चालूच असतंय. तर तो मला लय वेळा म्हटला, अगं आई कर, कधी करणार आहे. तर आज म्हटलं चला करावं. तर सकाळपासून पाऊस होता आणि दुपारी 2-3 वाजल्यापासून एकदम छान उघडलाय मस्त, आणि वातावरण पण एकदम मस्त झालंय. तर तुम्हाला दाखवते आपल्याला काय करायचंय. तर थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे मी. गाजराचा हलवा. तर आपल्या ऋतूला गाजराचा हलवा खूप जास्त आवडतो. तर इथं मी गाजर किसून घेतलेत आणि कढईमध्ये तूप टाकले आपलं घरचंच, आणि एकीकडं दूध गरम व्हायला ठेवलंय, कारण दूधच टाकते मी. आता प्रत्येकाची पद्धत काय असते मला नाही माहिती, पण मी डायरेक्ट दूधच टाकते पूर्ण शिजायला. तर चला, माझ्या लक्षात नव्हतं, नंतर म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर तर करा. तर चला, मी आता काय करते, ह्या तुपामध्ये हा किसलेला गाजर आहे ना तो पूर्ण टाकते आणि 2-3 मिनटं जरा चांगलं परतून हलून घेते, आणि मग नंतर दूध टाकते. ड्रायफ्रूट वगैरे जास्त नाही टाकत, जास्त म्हणण्यापेक्षा टाकतच नाही, कारण म्हणजे मुलांना पण नाही आवडत त्याच्यात. तसं खातो आम्ही, पण असं याच्यामध्ये नाही आवडत, आणि मला पण नाही आवडत आहे. तर चला घेते बनवून. काय तर इथं ना मी आपलं किसलेला गाजर आहे ना छान तुपात आहे ना 5 मिनटं मस्त असा हलवून आणि चांगला थोडासा परतून घेतला, आणि नंतर मग हे गरम दूध केलेलं याच्यामध्ये ॲड केलं. तर चला, आता ना हा 15-20 मिनटं चांगला मस्त शिजला ना, तोपर्यंत ना मी याच्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवून मस्त शिजून घेऊ. तर पहा, आपला गाजराचा हलवा आता तयार होत आलेला आहे. मी काय केलंय, आता बरंचसं दूध त्यातलं कमी झालं ना, तर मग साखर पण आपल्याला जसं गोड हवं तसं साखर ॲड केली आहे. सईचं लगेच असतं बरं का, मला पण साखर दे, तेवढं तिने बरोबर शब्द ऐकलाय. हा देते हो. इथं तर आता जरा शिजून देते अजून चांगला, आणि तोपर्यंत पहा मी इथं आपली तयारी केली आहे. तुम्हाला कळलं असणार आहे काय आहे ते, पावभाजीची. तर हे बटाटे छोटेच एकदम आणलेले, पण म्हटलं चला म्हणून जास्त वाटतात, एकदम छोटे ते. तर इथं भाज्या मी सगळ्या कट करून, ढोबळी मिरची, परत आपले गाजर, वटाणा, टोमॅटो आणि फ्लावर जी आहे ना ती मी सेपरेटच हे करत असते, म्हणजे उकडून घेते मीठ टाकून. तर चला आता कुकरला लावते, म्हणजे मग कसं इकडं हा आपलं गाजराचा हलवा होईपर्यंत ना इकडं कुकरची शिट्टी पण होईल का नाही. तर मग अशीच पहा मी इकडं हलवा टाकल्या लगेच भाज्या धुवून कट करून मस्त घेतलं. चला आता आवरते. तर पहा, इथं आपला गाजराचा हलवा रेडी झाला आहे. मी ना त्याच्यावर जायफळ किसलं छानपैकी मस्त. कुकरच्या पण शिट्ट्या होतात, कामात काम होते. आत्ता वाजलेत 5:30. मला ना गावात पावा नाही जायचंय, आता हलवा झालेला आहे. हो, पाव. तर आता हा गॅस बंद नाही करायचा, सॉरी, कारण आहे ना याच्यावरती मला ठेवायचे फ्लावर. मी धुवून वगैरे फ्लावर मग अशीच ठेवली आहे मीठ टाकून त्याच्यात. तर नीट मांडी घाल.
सईचा अभ्यास लय जोरात चाललाय पण का नाही. सई नाक टेकलंय खाली बघ पार दिसते का सई. बाई पार लक्ष सुद्धा देत नाही. अरे हरे नको रे. बरोबर कर कर कर. चालवतोय का नाही नाना पेन. हा ना. ऋतूचं चाललंय वाचन ना. दोन दिवस सुट्टी ना. नाही रे यश 2 दिवस सुट्टी ना आता. हा उद्या आणि परवा. तर आजच अभ्यास यांना करायचंय. त्याला म्हटलं उद्या करा. हा करा करा चालू द्या चालू द्या. नानाला नाही उद्या सुट्टी. पाऊस दिवसभर बराच चालू होता. आता उघडलाय तरी बुरबुर 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 चालूच आहे. पण दुपारी चांगली जोरात पाळी आली होती. तर रात्री गल्लीमध्ये आला होता JCB. कारण आता म्हणतात की रस्ता नवीन होणार आहे, रस्त्याचं काम करायचंय. तर त्यामुळं JCB पण आला होता. आणि JCB आल्यावरती सगळी लोक गोळा झालती. कोण काय कोण काय. तर आम्ही पण बराच वेळ बाहेर होतो. तर पहा किती मोठा आहे ना JCB. तर त्यांचं काम चाललं होतं. तर आपली पावभाजी रेडी झाली इथं. आणि एका साईडला मी ना पाव पण गरम करते मस्तपैकी तूप लावून. हा पाव पाव सईचं नुसतं चालले पाव. त्यांना दिले आता जेवायला. तर चला आता गरमागरम मी पण घेते जेवण करायला. तर इथं आपलं स्वीट पण तयार आहे. आता हे पहिलं खाऊन घेतो आणि मग नंतर, कारण मुलांना जर दाखवलं ना तर मग नुसतं म्हणतील हेच येऊ द्या, त्यामुळं पहिलं खाऊ द्या. ओके चला तर मंडळी जेवण वगैरे झालंय आता पोटभर. भाजी छान झालती आणि हलवा पण पा. तर आता भांडी वगैरे सगळं झालंय. आता करते व्हिडिओचा एंड. परत व्हिडिओ एडिट वगैरे करायला लागेल. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.